नमस्कार. मी प्रणय कंसार आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे नॉलेज व्हॅली MPSC ऑनलाईन इन्स्टिट्यूशनमध्ये. आज आहे 21 डिसेंबर 2020 आणि आपण बघून घेणार आहोत की लोकसत्ता या न्यूजपेपरमध्ये कुठले महत्त्वाचे न्यूज कव्हर झाले आहेत. पहिली जी महत्त्वाची न्यूज आहे ती आहे 4,000 आरोग्य सेविकांचा आज आझाद मैदानात मोर्चा. आता आपण थोडंसं आरोग्य सेविकांविषयी माहिती घेऊया. आरोग्य सेविका ज्यांना आपण आशा वर्करसुद्धा म्हणतो, तर आशाचा फुलफॉर्ममध्ये लक्षात घ्या. आशाचा फुलफॉर्म आहे ॲक्रेडिटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट. काय आहे आशाचा फुलफॉर्म? ॲक्रेडिटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट. आणि हे एक स्त्रियांची कम्युनिटी असते जे हेल्थ ॲक्टिव्हिटीज परफॉर्म करते. म्हणजे हेल्थशी रिलेटेड जे काही ॲक्टिव्हिटीज असते, जे काही जबाबदारी असतात, ते या आशा वर्कर्स पार पाडतात. ठीक आहे. या आशा वर्कर्सना आपल्या समाजामधनंच त्यांची निवड केली जाते आणि ते समाजालाच जबाबदार असतात. समाजामध्ये कुठल्याही प्रकारचे हेल्थ इश्यूज आले तर प्रायमरी त्या सॉल्व करायचा जो काम आहे ते आशा वर्कर करतात. त्यांच्याकडनं जर ते सॉल्व नाही झालं तर मग ते डॉक्टरकडे प्रिस्क्राईब करतात की तुम्ही डॉक्टरकडे जावा, आणि हे एक समाजसेवक म्हणूनच काम करतात. ओके. सध्या 9 लाख एवढे आशा वर्कर्स आहे आपल्या देशामध्ये. किती? 9 लाख एवढे आशा वर्कर आहेत. भारताच्या प्रत्येक राज्यामध्ये आशा वर्कर्स हे काम करत आहेत, एक्सेप्शन्स लक्षात ठेवा. गोवा, चंडीगड आणि पुडुचेरी येथे आशा वर्कर्स हे काम करत नाही. ठीक आहे. तसंच आता जी काही आरोग्य सेविकाज आहेत त्यांचे 3 प्रकार येतात. त्याच्यामध्ये पहिलं आहे आशा वर्कर, ज्यांना आपण काय म्हटलं, ॲक्रेडिटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट. दुसरे आहेत अंगणवाडी वर्कर्स आणि तिसरे आहेत मिडवाईफ्स, ज्यांना आपण म्हणतो. काय म्हणतो तिसऱ्यांना आपण? तर मिडवाईफ्स म्हणतो. ओके. कुठले कुठले? ॲक्रेडिटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट, त्यानंतर अंगणवाडी वर्कर्स आणि मिडवाईफ्स, ऑक्झिलरी मिडवाईफ्स. ठीक आहे. पूर्ण नाव आहे ऑक्झिलरी मिडवाईफ्स. आता आशा वर्कर कुठल्या स्कीम्सच्या अंतर्गत येतात ते लक्षात घ्या. आशा वर्कर जे आहे ते नॅशनल रूरल हेल्थ मिशन. कुठलं? नॅशनल रूरल हेल्थ मिशन, जे की मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरच्या अंतर्गत येतं. मग नॅशनल रूरल हेल्थ मिशन जे आहे त्याला राबवण्याची जबाबदारी हे आशा वर्कर्सवरती असते. तसंच जे ऑक्झिलरी मिडवाईफ्स आहेत ते कुठल्या स्कीम्सच्या अंतर्गत येतात? तर इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम, ज्याला आपण ICDS म्हणतो. कुठल्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येते ती स्कीम? मिनिस्ट्री ऑफ विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट. तर इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम जे आहेत, ज्याला आपण ICDS म्हणतो, त्याच्यामध्ये जे अंगणवाडी वर्कर्स आहेत ते काम करतात. तसंच नॅशनल रूरल हेल्थ मिशन याचा अंतर्गत ऑक्झिलरी मिडवाईफसुद्धा असतात. ठीक आहे. मग आशा वर्कर आणि ऑक्झिलरी मिडवाईफ हे कुठल्या स्कीमच्या अंतर्गत आहे? नॅशनल रूरल हेल्थ मिशनच्या अंतर्गत. तसंच अंगणवाडी वर्कर्स जे आहेत ते ICDSच्या अंतर्गत आहेत. आता एखादी व्यक्तीला किंवा एखादी जी स्त्री आहे त्याला आशा वर्कर बनायची असेल तर कुठली एलिजिबिलिटी किंवा कुठले क्रायटेरिया असतात, पात्रता काय असली पाहिजे ते आपण बघून घेऊ. सर्वात पहिलं, ते ज्या एरियामध्ये किंवा ज्या गावामध्ये ते आशा वर्कर बनू इच्छिता त्या गावाचे ते रहिवाशी असले पाहिजे. ओके. ते मॅरिड असेल तरी चालेल, विडो असतील तरी चालेल, डायवोर्स असेल तरी चालेल, परंतु प्रेफर केलं जाईल की त्यांचा जो एज आहे, म्हणजे त्यांचा जो वय आहे ते 25 ते 45 वर्षांचं मध्ये असलं पाहिजे. आणि एज्युकेशन कमीत कमी त्यांनी 8वी क्लास जे आहे ते पास केलेली असावी, कमीत कमी 8वी क्लास. तसंच आता जर अंगणवाडी वर्करविषयी आपण बघितला तर त्यांचा जो वय आहे ते 18 ते 44चं मध्ये असलं पाहिजे आणि ते जे लोकल कम्युनिटी आहे त्याच्यातनं ते आलेली व्यक्ती पाहिजे. ओके. आता तुम्हाला वाटतं असेल की 18 ते 44च पाहिजे का? उत्तर आहे नाही. समजा जर स्त्री 44च्या वयापर्यंत नाही भेटले तर त्याच्यापेक्षा जास्त वयातली स्त्रियांनासुद्धा हे काम देता येऊ शकते. ओके. तसंच जे आपले ऑक्झिलरी मिडवाईफ्स आहेत त्यांच्यासाठी काय सांगितलं गेलं आहे, तर त्यांना 24 महिन्याचा एक प्रोग्राम असतो आणि त्यानंतर 6 महिन्याची प्रॅक्टिस असते आणि अशा प्रकारे एक प्रॉपर ट्रेनिंग घेतलेली ती व्यक्ती असावी किंवा ती स्त्री असावी. ओके. त्यांच्याविषयी जे आपण एजच्या म्हणजे वयाचा जर क्रायटेरिया बघितला तर मिनिमम 17 आणि मॅक्झिमम 35 वर्ष. ठीक आहे. हे जे ऑक्झिलरी मिडवाईफ्स आहे ना ते एक चांगलं ट्रेनिंग घेतलेले व्यक्ती असतात.
जे आशा वर्कर आहे, जे अंगणवाडी वर्कर्स आहेत, त्यांना एवढं काही खास प्रकारची ट्रेनिंग दिलेली गेली नसते, परंतु इथे प्रॉपर ट्रेनिंग दिलेली असतं. ओके. त्यानंतर हे आशा वर्कर जे असतात ते विलेज लेवलवरती काम करतात. अंगणवाडी वर्कर हे अंगणवाडी सेंटरमध्ये काम करतात. आणि जे ऑक्झिलरी मिडवाईफ्स असतात ते प्रायमरी हेल्थकेअर सेंटर जिथे असतात ना तिथे काम करतात. ओके. हे विलेज लेवललासुद्धा असू शकतात, डिस्ट्रिक्ट लेवललासुद्धा असू शकतात. तर लक्षात ठेवा. काय बरं, आशा वर्कर्स जे ते विलेज लेवलला काम करतात, अंगणवाडी वर्कर हे अंगणवाडी सेंटरमध्ये काम करतात, ऑक्झिलरी मिडवाईफ जे आहे ते हेल्थ सब सेंटर, ज्याला आपण प्रायमरी हेल्थ सेंटरसुद्धा म्हणतो, तिथे काम करतात. कव्हरेज काय असलं पाहिजे, एक नॉर्मल नंबर दिला गेला आहे की प्रत्येक 1000 लोकांमागे एक आशा वर्कर असले पाहिजे. तसंच प्रत्येक 1000 लोकांचा मागे एक अंगणवाडी वर्करसुद्धा असले पाहिजे. परंतु जेव्हा आपण ऑक्झिलरी मिडवाईफची बात करू तर प्रत्येक 30,000चं पॉप्युलेशन मागे, ओके, जर प्रायमरी हेल्थकेअर सेंटर असेल तर प्रत्येक 30,000चं पॉप्युलेशन मागे, आणि जर सब सेंटर असेल तर प्रत्येक 5,000चं पॉप्युलेशन मागे एक ऑक्झिलरी मिडवाईफ असले पाहिजे. तसंच फंक्शन्स काय असतात तर लक्षात घ्या, आशा वर्कर जे असतात ते प्रायमरी जे सुविधाच असतात, ओके, ते प्रोव्हाइड करतात. म्हणजे कुठेही काही इश्यू झाला तर पहिला जो कॉल जातो तो कोणाला जातो, ते आशा वर्कर्सना जातात. आता लक्षात घ्या, जे ऑक्झिलरी मिडवाईफ्स आहेत ते या आशा वर्करनाच, तसंच जे आपले अंगणवाडी वर्कर्स आहेत त्यांना ट्रेनिंग प्रोव्हाइड करतात, म्हणजे त्यांना बेसिक गाईडलाईन्स देतात. तसंच अंगणवाडी वर्कर्स जे आहेत ते आशा वर्कर्सना ट्रेनिंग प्रोव्हाइड करतात, त्यांच्या परफॉर्मन्सवरती ते लक्ष ठेवतात. ओके. त्यानंतर अंगणवाडी वर्कर्स जे आहेत ते अजून काय काय काम करतात, तर जे पोषक तत्वे झाले किंवा जे प्री स्कूल एज्युकेशन झाला याच्यावरती सुद्धा ते लक्ष केंद्रित करून ठेवतात. म्हणजे मुलांना प्री स्कूल एज्युकेशन मिळायला पाहिजे किंवा त्यांना न्यूट्रिशियस आहार, पोषक तत्वे वगैरे भेटली पाहिजे आहाराच्या माध्यमातून. तर हे सर्व लक्षात घेण्याचं काम कोण करतात, तर अंगणवाडी वर्कर करतात. ओके. आणि दुसरं काय करतात ते आपण सांगितलं तसं, हे जे आशा वर्कर्स आहेत त्यांना ते गाईड करतात त्यांच्या कामामध्ये. ओके. तसंच जे आपले मिडवाईफ नर्सेस, आपले ऑक्झिलरी मिडवाईफ्स असतात ते काय करतात, तर त्यांच्याकडे मल्टीपर्पज कामं असतात. ठीक आहे. ते आशा वर्करनासुद्धा गाईड करतात आणि ते जे अंगणवाडी वर्कर्स आहेत त्यांनासुद्धा गाईड करतात. ओके. त्यांना मोटिवेट करतात आणि त्यांना काम कसं केलं पाहिजे त्याच्या विषयात गाईडलाईन्स प्रोव्हाइड करतात. इन्सेंटिव्स बघून घेऊ. लक्षात घ्या, जे आशा वर्कर्स आहेत, ठीक आहे, आशा वर्कर हा सोशल सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. ओके. आणि त्यांनी सोशल सर्व्हिस प्रोव्हाइड करताना त्यांना परफॉर्मन्स बेस्ड रिम्युनरेशन देण्यात येतो. म्हणजे त्यांचा जेवढा चांगला परफॉर्मन्स तसं त्यांना पैसे दिले जातात करणं. ओके. त्यानंतर मंथली पेमेंट दिलं जाते कोणाला, तर आपले हे अंगणवाडी वर्कर्सना. ओके. ऑनोरियम त्याला आपण म्हणतो, तर ते मंथली दिलं जातो. तसंच जे आपले ऑक्झिलरी मिडवाईफ्स असतात ते सॅलरीवरती असतात. ओके. सॅलरीवरती असतात. जे आपले ऑक्झिलरी मिडवाईफ्स आहेत ते, हे जे आपले अंगणवाडी वर्कर्स आहेत ते मानधनवरती असतात, आणि हे जे आपले आशा वर्कर आहेत ते परफॉर्मन्सवरती असतात. म्हणजे जेवढं चांगलं त्यांनी परफॉर्मन्स केला तेवढं त्यांना पैसा भेटेल करणं. बेसिकली यांचं काम कसं चालते माहिती आहे का आशा वर्करचा, तर आपले जे कॉन्ट्रासेप्टिव्स असतात, तसेच जे कॉन्डम्स वगैरे झाले, प्रिकॉशनरी मेजर्स जे असतात, ठीक आहे, तर हे कॉन्ट्रासेप्टिव्स कॉन्डम्स वगैरे जे विकतात, तर काय असते माहिती आहे का, कंपनी कॉन्ट्रॅक्ट देतात आशा वर्कर्सना की बाबा तुम्हाला एवढं हे विकायचं आहे, आणि ज्याप्रमाणे ते विकतील त्याचा अनुसार त्यांना हे इन्सेंटिव्ह प्रोव्हाइड केला जातो. ठीक आहे. म्हणजे 1000चं 100चं वरती काही कॉन्ट्रासेप्टिव्ह विकले तर जेवढे जास्त विकतील त्याच्यावरती त्यांना इन्सेंटिव्ह दिला जातो. अशा प्रकारे आशा वर्करचं काम चालते. तसंच जे अंगणवाडी वर्कर असतात त्यांना एक मानधन फिक्स केलेला असतो, महिन्याचा तेवढं दिलं जातो. आणि जे आपले ऑक्झिलरी मिडवाईफ्स असतात ते पेमेंटवरती असतात, फिक्स सॅलरीवरती असतात. ठीक आहे. तर हे आपण काय बघून घेतलं, आपण आरोग्य सेविकांविषयी थोडीशी माहिती घेतली. 3 टाईपचे असतात ते आपण बघून घेतलं. ठीक आहे. त्यानंतर दुसरी जी न्यूज आहे ती आहे आर्थिक अनियमितता, महिनाभरात अहवाल सादर करण्याचे आदेश, बार्टीचे समता प्रतिष्ठान चौकशीचा फेऱ्यात. आपल्याला इथं बार्टीविषयी माहिती घ्यायची आहे. तर बार्टीचा फुल फॉर्म काय ते आधी लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था. काय आहे बार्टीचा फुल फॉर्म, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था. ही पुण्यातली एक शैक्षणिक संस्था आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता विचारपीठाची स्थापना दिनांक 19 डिसेंबर 1978 रोजी मुंबई येथे करण्यात आली. नंतर याचे नामकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था असे करण्यात आले. ही संस्था मुंबई येथून सन 1978 मध्ये
पुणे येथे स्थलांतरित करण्यात आली. संस्थेस दिनांक 17 ऑक्टोबर 2008 रोजी महाराष्ट्र शासनाकडून स्वायत्त संस्थेचा दर्जा प्रदान करण्यात आला. संस्थेमार्फत विविध उपक्रम राबवण्यात येत असून यामध्ये अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण, लोकप्रतिनिधी यांचे प्रशिक्षण, योजनांचे सर्वेक्षण आणि मूल्यमापन, संशोधन, विविध स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण, हॉर्टिकल्चर प्रशिक्षण इत्यादी होते. ठीक आहे, लक्षात घ्या, तुम्ही जर MPSC पास केली आणि अधिकारी झाले तर तुमची ट्रेनिंगसुद्धा या बार्टी इन्स्टिट्यूटमध्येच होणार आहे. ठीक आहे, म्हणून बार्टी खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि बार्टी स्पेशल एक सेक्शनसुद्धा दिला गेला आपला सिलेबसमध्ये मेन्सचा, म्हणून बार्टीविषयी आपल्याला माहिती घेणे गरजेचं आहे. ठीक आहे, या संस्थेतर्फे इसवी सन 2013 पासून दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अन्य थोर समाजसुधारकांशी निगडीत असलेल्या बाबींवर संशोधन करू इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचा 400 विद्यार्थ्यांना MPhil किंवा PhD करण्यासाठी फेलोशिप दिली जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज यांच्या नावे या नॅशनल रिसर्च फेलोशिप्स आहेत. 2016 सालापासून संत गाडगेबाबा व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावे ही फेलोशिप दिल्या जाणार आहेत. या फेलोशिपसाठी बार्टीतर्फे वेळोवेळी जाहिराती प्रसिद्धी करून अर्ज मागवण्यात येतात. सर्व उमेदवारांची चाचणीद्वारे निवड केली जाते. निवड झालेल्या उमेदवारांना पहिल्या 2 वर्षांसाठी प्रति महिना 25,000 रुपये मानधन दिले जाते. त्यापुढील 3 वर्षासाठी 28,000 रुपये मानधन दिले जाते. त्याबरोबर अन्य भत्तेही दिले जातात. अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने संशोधनाच्या क्षेत्रात ते मागे पडतात. त्यामुळे बार्टी हा फेलोशिप कार्यक्रम राबवते. आता एक लक्षात घ्या, आता महत्त्वाचं आहे का, बार्टीचे जे डिरेक्टर जनरल असतात ना, बार्टीचे जे डिरेक्टर जनरल असतात ते डिस्ट्रिक्ट कास्ट सर्टिफिकेट स्क्रुटिनी कमिटी याचे चीफ कोऑर्डिनेटर असतात. ठीक आहे, काय म्हटलं मी की बार्टीचे जे डिरेक्टर जनरल असतात ते डिस्ट्रिक्ट कास्ट सर्टिफिकेट स्क्रुटिनी कमिटी याचे चीफ कोऑर्डिनेटर असतात. आता आपल्याला माहिती आहे की 36 जिल्हे आहे. ठीक आहे, तर 36 जिल्ह्यामध्ये 36 हे डिस्ट्रिक्ट कास्ट सर्टिफिकेट स्क्रुटिनी कमिटी म्हणजे काय, तर ते तपासाचं काम करते की बाबा तुम्ही जे कास्ट सर्टिफिकेट आणलेलं आहे ते बरोबर आहे का नाही, ते योग्य आहे का नाही, का तुम्ही काही चुकीच्या मार्गाने त्याला बनवून घेतलं आहे करणे. तर हे स्क्रुटिनी करण्यासाठी काय असतं, प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये डिस्ट्रिक्ट कास्ट सर्टिफिकेट स्क्रुटिनी कमिटी असते. तर त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन बसवायचं काम कोण करतात, तर ते डिरेक्टर जनरल करतात बार्टीचे. ओके, तसंच हे कमिटी अजून काय करते, तर स्क्रुटिनी करते कास्ट सर्टिफिकेटचे. कुठल्या कास्टमध्ये SC, VJ, NT, OBC आणि SBC हे जे काही कास्ट सर्टिफिकेट असतात तर त्यांचं स्क्रुटिनीचं काम करते आपली ही कमिटी. कुठली वाली, तर डिस्ट्रिक्ट कास्ट सर्टिफिकेट स्क्रुटिनी कमिटी. आणि त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशनचं काम कोण करतात, तर डिरेक्टर जनरल करतात. सध्या बार्टीचे डिरेक्टर जनरल कोण आहेत, तर कैलाश कणसे. ठीक आहे, कोण, कैलास कणसे. हे एक IPS ऑफिसर आहेत आणि ते सध्या बार्टीचे डिरेक्टर जनरल आहेत. ठीक आहे, तर ही आपण माहिती घेतली कशाबद्दल, बार्टीबद्दल. पुढची न्यूज आहे, खारघर तळोजा पनवेलमधील हवेत प्रदूषक घटकांची वाढ, हवेची गुणवत्ता मोजणाऱ्या यंत्रेचा अभाव. आता आपल्याला इथे बघून घ्यायचं आहे हवेची गुणवत्ता कशी मोजली जाते. तर हवेची गुणवत्ता जी मोजली जाते ती नॅशनल एअर क्वालिटी इंडेक्सच्या माध्यमातून मोजली जाते. कोणाच्या माध्यमातून मोजली जाते, नॅशनल एअर क्वालिटी इंडेक्सच्या माध्यमातून. कधी याला प्रस्ताव लॉन्च करण्यात आला, तर 2014 वर्षात याला लॉन्च करण्यात आला. ठीक आहे, याचा मेन थीम काय आहे, तर 1 नंबर 1 कलर 1 डिस्क्रिप्शन. म्हणजे की एक नंबर 1 कलर आणि एक त्याचं डिस्क्रिप्शन. आता याचा अर्थ काय झाला, तर एक साधारण माणसालासुद्धा तो इंडिकेटरमध्ये नंबर बघून समजला पाहिजे की आपल्या शहराची ही एअरची म्हणजे हवेची गुणवत्ता किती चांगली आहे किंवा किती वाईट आहे ते. ठीक आहे, हे एक उद्देश लक्षात ठेवून आपण बनवला काय, 1 नंबर 1 कलर 1 डिस्क्रिप्शन म्हणजेच नॅशनल एअर क्वालिटी इंडेक्स. आता नॅशनल एअर क्वालिटी इंडेक्स जे आहे त्याच्यामध्ये 8 पोल्युटंटना आपण मेजर करतो किंवा 8 प्रदूषकांना आपण मापतो. तर ते कुठले आहे, PM10, PM2.5, नायट्रोजन डायऑक्साईड ज्याला आपण NO2 म्हणतो, सल्फर डायऑक्साईड्स SO2, कार्बन मोनॉक्साईड CO, ओझोन O3, अमोनिया NH3 आणि लेड PB. व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, लक्षात ठेवा. अजून एक महत्त्वाचं काय, तर CO2 कार्बन डायऑक्साईड याच्यामध्ये नाही आहे. ओके, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण आपण मोजत नाही. तर कुठले प्रदूषक आहे ज्यांचं आपण प्रमाण मोजतो, PM10, PM2.5, NO2, SO2,
CO3 NH3 आणि PB. ओके, तसंच याच्यामध्ये 6 कॅटेगरीज असतात. 6 कॅटेगरी कुठल्या कुठल्या आहे? गुड, सॅटिस्फॅक्टरी, मॉडरेटली पॉल्युटेड, पुअर, व्हेरी पुअर आणि सिव्हिअर. ठीक आहे. आता याला कोणी डेव्हलप केलं आहे नॅशनल एअर क्वालिटी इंडेक्सला? तर त्याला CPCB, सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड जे आहे त्यांनी त्याला डेव्हलप केलं आहे करणं. कोणाच्या मदतीने? तर IIT कानपूरच्या मदतीने. ठीक आहे, हे पण खूप जास्त महत्त्वाचं आहे. CPCBने डेव्हलप केलं आणि IIT कानपूरच्या मदतीने. लक्षात ठेवा, हे कुठल्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येते? तर हे येते मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंजच्या अंतर्गत. कुठल्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येते? मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंजच्या अंतर्गत येते. ठीक आहे. आता बघा, आपण बघितलं होतं की 6 कॅटेगरीमध्ये याला डिवाईड केलं जातो. आता जर गुड असेल तर त्याच्यासाठी नंबर लक्षात ठेवा 0 to 50. ठीक आहे. अजून नॅशनल एअर क्वालिटी इंडेक्स आहे, तर इंडेक्सचा नंबर काय? 0 ते 50मध्ये असेल तर गुड. ठीक आहे. कलर कुठला? ग्रीन. 51 ते 100मध्ये असेल तर सॅटिस्फॅक्टरी. कलर कुठला? लाईट ग्रीन. 101 ते 200मध्ये असेल तर मॉडरेट. कलर कुठला? येल्लो. 201 ते 300मध्ये असेल तर पुअर. कलर कुठला? तर आपला ऑरेंज. व्हेरी पुअर 301 ते 400मध्ये असेल तर व्हेरी पुअर. कलर कुठला? रेड. तसंच 401 ते 500मध्ये असेल तर सिव्हिअर आणि कलर कुठला? तर डार्क रेड. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट. हे इंडेक्सचा नंबर लक्षात ठेवा. बघा, पहिला 2 जे आहे त्याच्यामध्ये 50-50चा गॅप, त्यानंतर 100-100चा गॅप येतो. ओके, तर हे आपण बघितलं नॅशनल एअर क्वालिटी इंडेक्सविषयी. पुढे बघू दुसरी न्यूज. ओके, यंदा सुवासिक आंबेमोहर तांदूळ महाग. थोडीशी माहिती आपण आंबेमोहर या तांदळाविषयी घेऊ. ओके, तर आंबेमोहर जे आहे त्याचं जो नाव आहे तो कशामुळे देण्यात आलं? तर त्याला जेव्हा आपण म्हणजे त्याला भात जेव्हा आपण त्याचा बनवतो, ठीक आहे, तर त्याच्यामधनं एक सुवास येतो आणि तो जेव्हा आंब्याची सरी येते तेव्हा कसला सुवास येतो, तसं तो सुवास भातात येतो, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? आंबेमोहर म्हणतो. ओके, जसं आपल्या इथे बासमती असतो, बासमतीला पण एक विशेष सुगंध असते, तशीच विशेष सुगंध या आंबेमोहर भाताला सुद्धा असते करणं. ओके, आंबेमोहर भात जो आहे त्याचा एक प्रॉब्लेम आहे, ते लक्षात ठेवा. त्याचा जो प्रोडक्शन आहे, ठीक आहे, ते खूप कमी आहे. म्हणजे किती आहे? तर 1.9 टन प्रति हेक्टर एवढंच त्याचं प्रोडक्शन होते. जर आपण इतर भातांची जो प्रोडक्शन आहे त्याच्याशी जर आपण याला कम्पेअर केला तर ही जी उत्पादन क्षमता आहे आंबेमोहरची ती खूप जास्त कमी आहे. त्याची इथे साईजसुद्धा दिली गेली आहे की त्याची जी लेंथ आहे, लांबी आहे, ते किती आहे? तर 5.5 mm एवढी असते आणि त्याची जी रुंदी आहे ते 2.2 mm एवढी असते. ओके, तसंच आता आंबेमोहर काय झालं? तर आंबेमोहरची उत्पादनता कमी आहे, त्यामुळे लोक काय करतात की ते उगवण्यामागे जास्त पडत नाही करणं, जे साधा राईस आहे तोच उगवतात. ठीक आहे, त्यामुळे याचं जी उत्पादन क्षमता ते कमी होत चालली आहे. ओके, दुसरी महत्त्वाची गोष्ट काय? तर जे आंबेमोहर आहे त्याच्यामधनंच एक अजून आपण प्रजातीचा विकास केला. ठीक आहे, आणि त्याचं नाव काय दिलं? तर त्याचं नाव दिलं आपण इंद्रायणी. आता महत्त्वाचं काय माहिती आहे का? हे इंद्रायणी झाला, आंबेमोहर झाला, बासमती झाला, त्यानंतर फुले मावळ झाला, फुले समृद्धी झाला, तर हे सर्व काय आहेत? तर हे सर्व भाताचे प्रकार आहेत, तर ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर लक्षात घ्या, इंद्रायणी जे आहे ते आपण आंबेमोहर या प्रजातीमधूनच विकसित केली आहे आणि त्याला विकसित करण्याचे श्रेय कोणाकडे जाते? तर ते श्रेय जाते राईस रिसर्च सेंटर जे लोणावळा येथे आहे तिथे, त्यांना जाते हा श्रेय. ठीक आहे, कोणाला जातो? राईस रिसर्च सेंटर जे लोणावळा येथे आहे त्यांना हा श्रेय दिला जातो. कधी इंद्रायणीला आपण विकसित केला? तर 1987मध्ये. ठीक आहे, त्यानंतर इंद्रायणीमधनं आपण अजून 2 व्हरायटींचा विकास केला. कुठले होते ते? तर फुले मावळ आणि फुले समृद्धी. कुठले? फुले मावळ आणि फुले समृद्धी. ठीक आहे, आता हे जे आंबेमोहर प्रजाती आहे, ठीक आहे, त्याच्यासाठी GI टॅग देण्यात आलेलं आहे. ते कोणाला देण्यात आलेलं आहे? तर मुळशी तालुका जे आहे, ओके, पुणे डिस्ट्रिक्टमध्ये, त्यांना आपण GI टॅग दिला आहे. कशासाठी? आंबेमोहरसाठी. ओके, आणि लक्षात घ्या, हा फक्त आणि फक्त सह्याद्री रेंजमध्येच येतो. आंबेमोहर जे भात आहे तो. ठीक आहे, आंबेमोहर भात कुठे येतो? तर ते सह्याद्री रेंजमध्येच येतो. ओके, आंबेमोहरसारखी दुसरी 2 जाती आहेत, त्यांच्याविषयी आपण थोडीशी माहिती घेऊ. तर जीरा संभार. ओके, हा कुठला आहे? तर आंध्र प्रदेशचा आहे. जागा लक्षात ठेवा, जीरा संभार कुठला आहे? तर ते आंध्र प्रदेशचा आहे. आणि जावा फुल आहे तो मध्य प्रदेशचा आहे. ओके, आणि हे सेम आहेत आपल्या हे आंबेमोहरसारखं. ठीक आहे, पण आंबेमोहर एकदम बेस्ट आहे. ओके, लक्षात ठेवा. आणि आंबेमोहर महाराष्ट्राचं आहे आणि जे मुळशी तालुका आहे त्याच्यासाठी GI भेटलेलं आहे आंबेमोहरसाठी त्याला. ओके, आंबेमोहरमधनं आपण काय अजून डेव्हलप केलं? तर इंद्रायणी, आणि इंद्रायणीमधनं फुले मावळ आणि फुले समृद्धी हे 2 प्रजाती आपण डेव्हलप केली.
ओके, तर हे आपण बघितलं कशाविषयी, आंबेमोहरविषयी. आता पारंपरिक बासमतीऐवजी 1121 बासमतीची लागवड होते. ठीक आहे, तर 1121 हा कसली प्रजाती आहे, तर ते सुद्धा एक भाताची प्रजाती आहे, हे लक्षात ठेवा. पारंपरिक बासमती तांदळाचे तुकडे दुबार, मिनी दुबार, मोगरा, कणी या तांदळाचा तुटवडा जाणवत आहे. आता इथे पण महत्त्वाचं काय आपल्यासाठी, तर हे सर्व प्रजाती आहे. कुठले कुठले, दुबार झाला, तुकडे दुबार, मिनी दुबार, मोगरा, कणी. ठीक आहे, तर हे सर्व कुठले कोणाचे प्रकारचे आहेत, तर ते सुद्धा भाताचे प्रकार आहेत. ओके, तसंच इथे अजून दिलं गेलं बघा, आंबेमोहर, कालीमूच, लचकारी कोलम, इंद्रायणी, सोना मसुरी हे सुद्धा तांदळाची प्रजाती आहेत वेगवेगळे. ओके, तर याचे फक्त एक नोट्स बनवून घ्या छोटेसे. त्यानंतर पुढे बघूया, पश्चिम बंगालमधील पहिले तेल वायुक्षेत्र देशाला समर्पित. पश्चिम बंगालमधील 24 परगणा जिल्ह्यातील तेल व वायुक्षेत्र केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी देशाला समर्पित केले आहे. त्यामुळे तेल व वायू उत्पादन क्षेत्रात पश्चिम बंगालला प्रथम स्थान मिळाले आहे. ठीक आहे, व्हेरी इम्पॉर्टंट, तेल व वायू उत्पादन क्षेत्रात पश्चिम बंगालला प्रथम स्थान मिळाले आहेत. ओके, कलकत्त्यापासून 47 किलोमीटर अंतरावरील पेट्रोलियम साठ्यातून तेल निर्मिती सुरू करण्यात आली असून हे तेल हलदिया येथील इंडियन ऑइल कॉर्पोरेशनकडे शुद्धीकरणासाठी पाठवले जात आहे. अशोकनगर तेल व वायुसाठा क्षेत्रात प्रथमच तेल उत्पादन सुरू झाले असून हा तेल व वायुसाठा 2018मध्ये सापडला होता. अशोकनगर क्षेत्र हे महानदी, बंगाल, अंदमान खोऱ्यात असून ते व्यावसायिक पातळीवर योग्य आहे. इथे आपण आता एक स्कीमविषयी माहिती घेणार आहोत. ठीक आहे, हेल्प स्कीम खूप जास्त महत्त्वाची आहे. हेल्पचा फुल फॉर्म काय आहे, तर हायड्रोकार्बन एक्सप्लोरेशन अँड लायसन्सिंग पॉलिसी. काय आहे बरं, हायड्रोकार्बन एक्सप्लोरेशन अँड लायसन्सिंग पॉलिसी. ठीक आहे, हेल्पच्या माध्यमातून आपण काय करणार आहोत, तर हेल्पच्या माध्यमातून आपण भारतामध्ये, तसंच भारताचा जो एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन आहे, म्हणजे काय, तर आपला जे तट आहे, ठीक आहे, जे समुद्रकिनारे, तिथून 200 नॉटिकल माइल्स एवढ्या अंतरावरती जर किंवा एवढ्या अंतरापर्यंत किंवा भारताचं मध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं हायड्रोकार्बन रिलेटेड एक्सप्लोरेशन करायचं असेल तर तुम्हाला या हेल्प स्कीमचा अंतर्गत लायसन्स दिला जातो. ठीक आहे, कुठल्याही प्रकारचं हायड्रोकार्बन एक्सप्लोरेशन करायचं असेल तर हेल्प स्कीमचा अंतर्गत काय दिला जातो, लायसन्स दिला जातो. ठीक आहे, आता हेल्प स्कीम जे आहे त्याचे फीचर्स काय आहेत, म्हणजे त्याची काय म्हणू त्याला इम्पॉर्टन्स काय ते आपण बघून घेऊ. आधी काय होतं माहिती आहे का, आधी नेल्प होता, नॅशनल एक्सप्लोरेशन अँड लायसन्सिंग पॉलिसी होता. आता याच्यामध्ये काय होतं की समजा एखाद्या जागेवरती मला वाटलं की इथे नैसर्गिक वायू आहे, तर तिथे मी काय केलं, मी तिथे खोदकाम केलं, परंतु नैसर्गिक वायूजोडी मला तेलसुद्धा मिळाला. ठीक आहे, तर काय असायला पाहिजे की बाबा मी नैसर्गिक वायू इथून घेतो आहे, तर तेल मिळालं तर तेलसुद्धा मी एक्सप्लोर करू शकतो ना इथे. पण नेल्पमध्ये अशा प्रोव्हिजन नव्हता. तुम्ही जर नैसर्गिक वायूसाठी खाणकाम करणार असाल तर तुम्हाला फक्त आणि फक्त हे नैसर्गिक वायूच बाहेर काढायची परवानगी असते. तुम्ही तिथे भले तुम्हाला तेल भेटले, तुम्ही ते तेलला एक्सप्लोर करू शकत नाही. ठीक आहे, हे खामी होती कशामध्ये, तर ते नेल्पमध्ये, आणि हे खामीला ओव्हरकम केलं कोणी, हेल्पने. ओके, हेल्पने काय केलं, हेल्पने सांगितलं तुम्ही इथे जर कार्य करतायत म्हणजे खाणकाम करतायत आणि तुम्हाला जे काही मिनरल सापडतील ते सर्व तुमचे. ठीक आहे, एखादी कंपनी इथे आली, त्यांनी खोदकाम केलं, ठीक आहे, त्यांनी भले नैसर्गिक वायूसाठी खोदकाम केलं, परंतु तिथे त्यांना तेल सापडला, तर आता हेल्पच्या माध्यमातून काय असते, तर नैसर्गिक वायूसुद्धा तुमचा आणि जे तेल भेटलं ते सुद्धा तुमचं. ठीक आहे, म्हणजे काय, तर एकच लायसन्स लागेल. ठीक आहे, जे काही आपल्याला मिनरल्स भेटले, मग त्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त एकच लायसन्स लागणार आहे. ठीक आहे, तसंच आता ओपन एकरेज पॉलिसीसुद्धा आणण्यात आली. आता ओपन एकरेज पॉलिसी म्हणजे काय, तर बघा आधी काय होतं माहिती आहे का, समजा हा प्लॉट आहे, इथे गव्हर्नमेंटला माहीत पडलं की बाबा इथे काय आहे, तर नैसर्गिक वायू आहे. ठीक आहे, मग गव्हर्नमेंट काय करायची, गव्हर्नमेंट जायची आणि सांगायची की बाबा आम्हाला याचं ऑप्शन करायचं आहे. ठीक आहे, आणि जोपर्यंत गव्हर्नमेंट सांगत नाही तोपर्यंत या जमिनीचे ऑप्शन होऊ शकत नव्हता. परंतु आता हेल्पच्या माध्यमातून काय करण्यात आलं माहिती आहे का, जे काही प्रायव्हेट कंपनीज आहेत त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही शोध लावा. समजा हा एरिया आहे, हा इथे एरिया आहे, हा इथे एरिया आहे. ठीक आहे, तुम्ही शोध लावा. तुम्हाला वाटलं की बाबा इथे आम्हाला हे नैसर्गिक वायू किंवा कुठल्याही प्रकारची जे नैसर्गिक उत्पादन आहे ते इथे सापडू शकतात. मग तुम्ही गव्हर्नमेंटला सांगा की बाबा ही जागा आम्हाला तुम्ही ऑप्शनच्या माध्यमातून देऊन टाका, किंवा ही जागा आमच्या नावावर करा, त्याचं करून
किंवा या जागेवरती खोदकाम करण्याची आम्हाला परमिशन द्या. ओके, म्हणजे काय, आता कंपनी जाऊन गव्हर्नमेंटला सांगेल. आधी गव्हर्नमेंट बोलवायची ना की या बाबा आम्हाला इथे सापडलं आहे, कोणाला पाहिजे ते तुम्ही ही जागा ऑप्शनच्या माध्यमातून घ्या. परंतु आता प्रायव्हेट पार्टीसुद्धा जाऊन गव्हर्नमेंटला सांगू शकते की बाबा इथे आम्हाला वाटते की महत्त्वाची नैसर्गिक संपत्ती आहे, तर आम्हाला इथे एक्सप्लोरेशन करायची परवानगी द्या. ठीक आहे, याला आपण म्हणतो काय बरं, तर ओपन एकरेज पॉलिसी. ओके, त्यानंतर तिसरं इथे काय करण्यात आलं, तिसरं प्रोव्हिजन आणण्यात आलं इथे रेव्हेन्यू शेअरिंग मॉडेल. आता रेव्हेन्यू शेअरिंग मॉडेल म्हणजे काय लक्षात घ्या, तर ही जागा आहे, ठीक आहे, इथे मला नैसर्गिक वायू सापडला. आता नैसर्गिक वायू एक्सप्लोअर केला मी, त्याला विकला आणि ते विकण्यानंतर मला जे प्रॉफिट झाला ना, त्या प्रॉफिटमधनं मी काही भाग हे गव्हर्नमेंटला देणार. ठीक आहे, प्रॉफिटमधनं मी काही भाग गव्हर्नमेंटला देणार. आता कंपन्या काय करायचं माहिती आहे का, समजा कंपन्यांना 50 करोड रुपये नफा झाला. ठीक आहे, कंपन्या काय करायचे, हा 50 करोड नफा होताना सांगायचे की बाबा आम्हाला फक्त 25 करोड रुपये नफा झाला किंवा 20 करोड रुपये नफा झाला, आणि बाकी जे 30 करोड होते ना ते दाखवायचे की बाबा एक्सप्लोरेशनमध्ये लई खर्च झाला आम्हाला. ठीक आहे, तर गव्हर्नमेंट बोलते हे तर तुम्ही आमचं बाबा पैसा बुडवताय करणं. मग काय करायचं, आत्तापासनं आम्ही काय करणार, आम्ही रेव्हेन्यू बेस्ड हा मॉडेल आणणार आहे. ठीक आहे, रेव्हेन्यू बेस्ड मॉडेल म्हणजे काय, जे काही खर्च झाला, जे काही प्रॉफिट झाला, सर्व गव्हर्नमेंटसमोर तुम्हाला मांडावं लागेल. आणि जेवढं काही रेव्हेन्यू जनरेट होतं आहे ना, ठीक आहे, रेव्हेन्यू जनरेट होतं आहे. आता आधी काय होतं बघा, लक्षात घ्या, आधी 100 करोड टोटल खर्च आला किंवा 100 करोडची हेराफेरी झाली. 50 करोड आपल्या कशामध्ये गेले, तर एक्सप्लोरेशनमध्ये गेले, आणि 50 करोड मला नफा झाला, कारण असं मी 100 करोडची हेराफेरी झाली इथे. ठीक आहे, आता इथे पण सुद्धा 100 करोडची हेराफेरी झाली, परंतु 50 करोड खर्च कसे झाले आणि किती रेव्हेन्यू डेव्हलप झालं त्याच्यामधनं, तसंच या नफामधनं किती रेव्हेन्यू जनरेट झाला ते सर्व आता गव्हर्नमेंटला दाखवावं लागेल. आणि त्यानंतर इथे तुम्हाला बाकीचे टॅक्स वगैरे जे असेल ते किंवा तेवढं जे शेअर आहे ते गव्हर्नमेंटना द्यावं लागेल. ओके, तर हे होती रेव्हेन्यू बेस्ड आपली शेअरिंग मॉडेल. ओके, तसंच अजून काय सांगितलं की याच्यामुळे काय होईल, तर याच्यामुळे आपल्याला ट्रान्सपरन्सी येईल करणं. ठीक आहे, ट्रान्सपरन्सी येईल ओपन एकरेज पॉलिसीमुळे किंवा आपले रेव्हेन्यू शेअरिंग मॉडेलमुळे. आधी कसं, आधी गोलमाल करायचं, आता चालणार नाही. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, रेव्हेन्यू शेअरिंग मॉडेल. ओके, ठीक आहे. आता हेल्पची गरज काय होती ते आपण बघितलं आहे. ओके, तर मी आधीच एक्सप्लेन केलं की समजा एकाच जागेवर कोल भेटला असेल तर फक्त कोलच ते एक्सप्लोर करू शकत होते, नैसर्गिक वायू भेटला असेल तर ते एक्सप्लोर करू शकत नव्हते नेल्पच्या माध्यमातून, म्हणून आपण हेल्प आणला. ठीक आहे, त्यानंतर दुसरे आपण प्रॉब्लेम्स बघितले होते की एखादी जागा गव्हर्नमेंट सांगणार इथे ऑप्शन करा, परंतु आता नाही, आता कंपनीसुद्धा सांगू शकते की बाबा आम्हाला वाटते इथे पोटेन्शियल आहे की इथे नैसर्गिक संपत्ती सापडू शकते, मग आम्हाला ही जागा तुम्ही द्या, आम्ही इथे खोदकाम करतो करणं. ओके, तर बाकी जर आपण एक्सप्लेन केलं आहे तेच सर्व गोष्ट इथे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे वाचू शकतात करणं. ओके, पुढची न्यूज बघू. पुढची न्यूज काय आहे, तर नेपाळमध्ये संसद बरखास्त, एप्रिलमध्ये मध्यावधी निवडणूक, आपत्कालीन बैठकीत पंतप्रधान ओली यांचा निर्णय. अध्यक्षीय भवनाच्या सूत्रांनी सांगितले की अध्यक्ष भंडारी यांनी राज्यघटनेचा अनुच्छेद 36मधील कलम 1 व 7 तसेच अनुच्छेद 85मधील तरतुदींनुसार संसद विसर्जित केली आहे. याआधी मंत्रिमंडळाची आपत्कालीन बैठक पंतप्रधान ओली यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यात संसद विसर्जित करण्याची शिफारस अध्यक्षांना करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ठीक आहे, तर जर आपण नेपाळची राज्यघटना बघितली तर त्याचे अनुच्छेद 76 मधील कलम 1 व 7 तसेच अनुच्छेद 85मधील तरतुदीनुसार संसद विसर्जित करता येते. आता आपण बघून घेऊ की भारतामध्ये काय स्कीम आहे. ठीक आहे, तर भारतामध्ये कसं काय आपण लोकसभा जी आहे त्याला डिझॉल्व करू शकतो. ओके, तर लक्षात घ्या, लोकसभेचा जर नॉर्मल टर्म असतो तर किती वर्ष असतो, तर ते 5 वर्षाचा असतो, परंतु 5 वर्षाच्या आधीसुद्धा लोकसभा ही बरखास्त करता येऊ शकते. भारताचे जे संविधान आहे त्याची कलम 83 सब कलम जे आहे 2 त्याच्यामध्ये लिहिलं गेलं आहे काय की पहिली मीटिंग जेव्हापासून होईल, ठीक आहे, समजा नवीन लोकसभा ही भरली आणि नवीन लोकसभा भरल्याची जी पहिली मीटिंग होईल तेव्हापासनं 5 वर्ष, ठीक आहे, तेव्हापासनं 5 वर्ष हे त्या लोकसभेचा कार्यकाळाचा वेळ राहील करणं, म्हणजे तेव्हापर्यंत जी आपली लोकसभा आहे ती कार्य करू शकते. 5 वर्षानंतर काय करावं लागेल, तर ते लोकसभाला बरखास्त करावं लागेल. परंतु जर प्राईम मिनिस्टरने म्हणजे आपले जे पंतप्रधान आहेत त्यांनी जर आपल्या राष्ट्रपतींना असा सल्ला दिला की बाबा वेळ आलेली आहे की आपल्याला लोकसभा बरखास्त करायची आहे, तर ते सुद्धा जे आपले राष्ट्रपती आहे
त्या सल्ल्यानुसार ही लोकसभा बरखास्त करू शकतात. ओके, आता लक्षात घ्या, जर लोकसभा बरखास्त केली जाईल तर त्याच्यामुळे काय काय प्रॉब्लेम होणार किंवा काय काय इम्पॅक्ट होणार. तर जे काही बिल लोकसभेमध्ये पेंडिंग असतात ना, जे म्हणजे पास नाही झालेत, ते लॅप्स होतात. ओके, आणि त्यांना जर दुसरी लोकसभा आली तेव्हा नवीन म्हणजे पुन्हा त्याला इंट्रोड्यूस करावा लागतो. ओके, म्हणजे काय सांगितलं मी, की जे काही बिल्स पेंडिंग आहेत लोकसभामध्ये ते सर्व लॅप्स होतात, म्हणजे संपतात तिथेच. ओके, आता ते कुठून ओरिजिनल झाले, भले म्हणजे लोकसभामधून ओरिजिनल झाले का राज्यसभामध्ये प्रथमदा मांडण्यात आले होते, त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. परंतु लोकसभा डिझॉल्व झाली म्हणजे ते जे बिल्स आहेत ते लॅप्स झाले. दुसरा, जे बिल्स लोकसभेमधनं पास झालेत, ठीक आहे, जे बिल्स लोकसभामधनं पास झाले परंतु राज्यसभामध्ये पेंडिंग आहेत, तर तसे बिलसुद्धा लॅप्स होतात. ओके, लक्षात ठेवा, पहिलं तर जे लोकसभेमधनं जनरेट होत आहेत ते, दुसरं लोकसभामधनं पास झालेत परंतु राज्यसभामध्ये पेंडिंग आहेत ते लॅप्स होतात. ओके, दुसरे अजून फॅक्ट्स काय आहेत तर आपल्याला माहिती आहे की पार्लमेंट 3 अंग मिळून बनते, लोकसभा, राज्यसभा आणि प्रेसिडेंट. ओके, तसंच जर एखादी इंटरनॅशनल ट्रीटी असेल किंवा काही पार्लमेंटला लॉ बनवायचे असेल जे खूपच जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके, म्हणजे इंटरनॅशनल ट्रीटीशी रिलेटेड जर एखादा लॉ बनवते पार्लमेंट, तर त्याच्यामध्ये स्टेट सब्जेक्ट बघितलं जात नाही. भले एखादा विषय जो आता समजा मी सांगतो बरं की पर्यावरण, ठीक आहे, पर्यावरण जे आहे किंवा मग शेती सांगितलं, चला शेती सांगतो, तर शेती जी आहे, शेती कुठे येते, तर शेती हा स्टेट सब्जेक्ट आहे. ठीक आहे, आपली 7वी अनुसूचीमध्ये राज्य विषयामध्ये शेती येतो. परंतु शेती रिलेटेड आपण एखादा इंटरनॅशनल कन्व्हेन्शन साईन केलं आहे आणि त्याचा अनुसार जर आपल्याला एखादा ॲक्ट बनवायचा आहे तर ते पार्लमेंट बनवू शकते. ठीक आहे, त्याच्यासाठी स्टेटची परमिशन घ्यायची काही गरज लागत नाही. ओके, तसंच नॉर्मल आपण बघितलं की लोकसभाचं ड्युरेशन आहे तो 5 वर्षाचा असतो. ठीक आहे, कलम 83 म्हणजे आर्टिकल 83 सबक्लॉज 2. ओके, राज्यसभाचे ड्युरेशन जे आहे ते 6 वर्षाचं असतो आणि ते कुठे लिहिलं गेलं आहे तर ते लिहिलं गेलं आहे म्हणजे ते लॉ आहे, तर लॉ ऑफ दी पार्लमेंट अंडर रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट. ओके, रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट जे आहे त्याच्यामध्ये त्याच्यानुसार आपण लॉ बनवले पार्लमेंटचे आणि त्याच्यामध्ये सांगण्यात आलं की बाबा राज्यसभा जे आहे त्याचं जे टर्म असेल तो 6 वर्षाचा असणार आहे. ठीक आहे, लोकसभासाठी मिनिमम वय किती असलं पाहिजे, 25 वर्ष, राज्यसभासाठी 30 वर्ष. ओके, लोकसभाचा जो राज्यसभाचा जो इलेक्शन होतो तो कुठल्या माध्यमातून होतो तर सिंगल ट्रान्सफरेबल प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन. ओके, सिंगल ट्रान्सफरेबल प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन म्हणजे एकल संक्रमणीय मतपद्धतीनुसार राज्यसभाचे इलेक्शन्स होतात. ठीक आहे, तसंच जर देशामध्ये एमर्जन्सीची सिच्युएशन असेल म्हणजे आपण राष्ट्रीय आणीबाणी लावली असेल तर प्रत्येक वेळेस जे लोकसभाचा कार्यकाळ आहे ते 1 वर्षाने आपल्याला वाढवता येतो. ठीक आहे, आणि ते अनलिमिटेड टाईमसाठी असू शकतो, तुम्ही किती वर्षासाठी ते वाढवू शकतात. कलम 99मध्ये काय सांगितलं गेलं आहे, कलम 99मध्ये सांगितलं गेलं आहे की जे काही नवीन निवडणूक होतील आणि तिथे जे काही खासदार निवडून येतील, ठीक आहे, त्यांना शपथविधी किंवा त्यांना शपथ देण्याचं काम कोणाचं आहे तर ते आपले राष्ट्रपतींचं आहे. ठीक आहे, त्यांना शपथ कोण देतात तर राष्ट्रपती देतात. परंतु राष्ट्रपती यांचा बिहाफमध्ये म्हणजे यांच्या परमिशननुसार जे प्रो टेम स्पीकर असतात, ठीक आहे, कोण बरं, प्रो टेम स्पीकर, ते या खासदारांना काय करतात तर त्यांना ओथ देतात म्हणजे शपथविधी ते पार पाडतात. ठीक आहे, प्रेसिडेंटच्या माध्यमातून जे आपले प्रोटेम स्पीकर असतात ते हे खासदारांचा शपथविधी पार पाडतात. ठीक आहे, कुठे लिहिलं गेलं आहे, कलम 99मध्ये लिहिलं गेलं आहे. तर हे आपण बघून घेतलं कशाबद्दल, तर आपल्या इथे जर भारतात एखादी जर लोकसभा आहे त्याला जर डिझॉल्व करायची असेल तर कसं काय करता येतं करणं. ठीक आहे, कलम लक्षात ठेवा, कलम 83(2). ओके, त्यानंतर गुरु तेग बहादूर यांच्या जीवनातून प्रेरणा, नरेंद्र मोदी. रकाबगंज गुरुद्वारात पंतप्रधान नतमस्तक. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी अचानक रकाबगंज गुरुद्वारा येथे भेट देऊन प्रार्थना केली. गुरु तेग बहादूर हे सिखांचे 9वे गुरु होते. त्यांचे अंत्यविधी गुरुद्वारा रकाबगंज येथे झाला होता, तर तेथे मोदीजींनी जाऊन भेट दिली आहे. गुरु तेग बहादूर यांना मुघलांनी त्यांचे आदेश न पाळल्यामुळे मृत्यूदंड दिला होता. मोदी यांनी म्हटले की तेग बहादूर यांचे 400वे प्रकाश पर्व सरकार विशेष कार्यक्रम आयोजित करून साजरे करणार आहे. हे पर्व ऐतिहासिक पद्धतीने साजरे करून श्री तेग बहादूरजी यांच्या आदर्शाचा अंगीकार केला पाहिजे. आता आपल्यासाठी महत्त्वाचं काय तर आपल्यासाठी महत्त्वाचे आहे की
जे धर्म आहेत ते जे 10 धर्मगुरू होऊन गेलेत त्यांच्याविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे. ठीक आहे, हे सिक्वेन्स लक्षात ठेवायचं, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, तर पहिले कोण होते? पहिले होते गुरु नानक देवजी, दुसरे होते गुरु अंगद देव, तिसरे होते गुरु अमरदास, चौथे होते गुरु रामदास, पाचवे होते गुरु अर्जन देव, सहावे होते गुरु हरगोबिंद, सातवे होते गुरु हरराय, आठवे होते गुरु हरकिशन, नववे होते गुरु तेग बहादूर आणि 10वे होते गुरु गोबिंद सिंग. ठीक आहे, गुरु तेग बहादूर जे होते त्यांना औरंगजेबने हे एक्झिक्यूट केला होता, म्हणजे त्यांना मारलं होतं कोणी? औरंगजेबने. ओके, लक्षात ठेवा, गुरु तेग बहादूर जे आहेत, ठीक आहे, ते काश्मीरी पंडित यांचे प्रश्न मांडण्यासाठी औरंगजेब समोर गेले होते आणि औरंगजेबला त्या पसंत नाही आलं, म्हणून औरंगजेबने काय केलं तर त्यांची कत्तल घडवून आणली. ओके, तर हे आपण बघितले 10 सिख गुरु. नाव लक्षात ठेवा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आज संध्याकाळी अजून एक लेक्चर अपलोड होणार आहे, त्याच्यामध्ये आपण सिखिझम या धर्माविषयी थोडीशी माहिती घेणार आहोत. ओके, त्यानंतर अजून महत्त्वाचं काय आहे बघून घेऊ. ओके, संवर्धन आणि संघर्ष. ठीक आहे, तर पर्यावरण की विकास असा पेच उभा राहतो तेव्हा विकासाला प्राधान्य द्यायचे हा आजवरचा साऱ्या केंद्र व राज्य सरकारांचा शिरस्ता. मात्र गेल्या वर्षभरात राज्य सरकारच्या भूमिकेत बदल जाणवू लागला आहे. राज्य वन मंडळाच्या यंदाचा 2 बैठकांमधून ते स्पष्ट होते. या बैठकात महत्त्वपूर्ण निर्णय झाले, पण आता आव्हान त्यांचा अंमलबजावणीचं आहे. लक्षात घ्या, भारतातील पहिले ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर हे कुठे बनवण्यात आले आहेत तर ते नागपूर शहरात तयार करण्यात आले. ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. भारतातील पहिले ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर कुठे आहे तर नागपूर शहरात आहे. ओके, एवढी माहिती लक्षात ठेवा. तसंच पक्षीतज्ञ दिवंगत डॉक्टर सलीम अली आणि अरण्य ऋषी मारुती चित्तमपल्ली यांच्या जन्मदिनात अवघ्या आठवडाभराचे अंतर. मग हा आठवडा पक्षी सप्ताह म्हणून का साजरा करू नये ही कल्पना मंडळाच्या बैठकीत मांडली गेली आणि तातडीने 30 मूर्त रूपही देण्यात आले. तसेच प्रथमच वन्यजीव संवर्धन कार्याचे विकेंद्रीकरण झाले. स्थानिक प्रश्नांची जाण असणाऱ्या त्या क्षेत्रातील मंडळीचे अभ्यासगट तयार करून संबंधित प्रश्न सोडवावेत अशा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. इथं महत्त्वाचं काय माहिती आहे का, की इथे महाराष्ट्र सरकारची हे प्रशंसा केली जाते की त्यांनी पर्यावरण विषयात जे काही मुद्दे उचलले किंवा जे काही डिसिजन्स घेतलेत ते खूप जास्त चांगले आहेत करणं. जगभरात बेसाल्ट रॉक किंवा बेसाल्ट खडकात तयार झालेले 2च विवर आहेत, त्यातील एक लोणार सरोवर हे आहे. ओके, आणि लोणार सरोवर कुठे आहे तर ते लक्षात ठेवा, लोणार सरोवर जे आहे ते आपलं बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. ओके, त्यानंतर आपण रामसार स्थळविषयी थोडीशी माहिती घेऊ. इथे खरे तर कधीचेच त्यास रामसार स्थळाचा दर्जा मिळणे अपेक्षित होते. कोणाला? लोणार सरोवरला. ओके, इराणमधील रामसर येथे कन्व्हेन्शन ऑन वेटलँड्स या 1971 सालाचा जागतिक परिषदेत पाणथळ जागांच्या संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्यानुसार सहभागी राष्ट्रांकडून आपल्याला देशातील जागतिकदृष्ट्या महत्त्वाचा पाणथळ जागा शोधून त्यांचा संवर्धन कार्यासाठी त्यांना रामसर स्थळाचा दर्जा दिला जातो. पण लोणारबाबत आजवर तसा प्रस्ताव पाठवण्याची तसदी घेतली गेली नव्हती, परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या दृष्टीने पाठपुरावा केला असून अवघ्या वर्षभरात लोणार सरोवरला रामस्थळ किंवा रामसर स्थळचा दर्जा प्राप्त होईल अशी आशा आहे. राज्य वन्यजीव मंडळाचा यंदाच्या 2 बैठकांमध्ये पर्यावरण हिताच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय झाले. मात्र आता अंमलबजावणीचे आव्हान राज्य वन्यजीव मंडळाचे अध्यक्ष अर्थात मुख्यमंत्री पुढे असणार आहे. ठीक आहे, तर लक्षात ठेवा, राज्य वन्यजीव मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत तर ते आपले मुख्यमंत्री आहेत. ओके, थोडीशी माहिती घेऊ आपण कशाबद्दल, तर आपण इथे सलीम अली बोललो ना, सलीम अली हे पक्षीतज्ञ होते. मग सलीम अली यांचं नावावरती एक नॅशनल पार्क आहे आणि एक बर्ड सेंच्युरी आहे. ठीक आहे, तर लक्षात ठेवा, सलीम अली बर्ड सेंच्युरी जे आहे ते कुठे आहे तर ते आपले गोवामध्ये आहे. ठीक आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कुठे आहे? गोवामध्ये आहे. आणि माधवी रिवर जे आहे, मांडोवी रिवर, ठीक आहे, त्याचा किनाऱ्यावरती आहे. ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. परंतु सलीम अली नॅशनल पार्क जे आहे, ठीक आहे, काय बोललो मी, सलीम अली नॅशनल पार्क जे आहे ते श्रीनगर जम्मू काश्मीर येथे आहे. कुठे आहे? श्रीनगर जम्मू काश्मीर येथे. कधी याला नॅशनल पार्कचा दर्जा देण्यात आला तर 1986मध्ये. ओके, त्यानंतर आता आपण म्हटलं की बाबा रामसार साईट्स, ठीक आहे, तर आपण थोडीशी माहिती रामसार साईट्सविषयी घेऊ. ओके, आता लक्षात घ्या, रामसार कन्व्हेन्शन हे कधी साईन करण्यात आला तर तो 1 फेब्रुवारी, काय बरं, 1 फेब्रुवारी, 2 फेब्रुवारी मला वाटतेपर्यंत,
लक्षात घ्या. 2 फेब्रुवारी 1971 या रोजी हा आपलं रामसर कन्व्हेन्शन जो आहे त्याला साईन करण्यात आला होता. रामसर कुठे आहे, तर रामसर ही जी जागा आहे ती इराण येथे आहे. ओके, रामसर जागा कुठे आहे, तर इराण येथे आहे. आणि ते कधीपासनं म्हणजे फोर्समध्ये आला, तर ते 1975पासनं हे फोर्समध्ये आला. ठीक आहे, फोर्समध्ये म्हणजे अस्तित्वात आला करणं. ओके, त्यानंतर इंडिया कधी पार्ट झाला, तर इंडिया 1 फेब्रुवारी 1982ला रामसर कन्व्हेन्शन साईन केलं आणि इंडिया त्याचा पार्ट झाला. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. 1 फेब्रुवारी 1982. सध्या इंडियामध्ये किती रामसर साईट्स आहेत, तर सध्या 41 रामसर साईट्स आहेत. ओके, त्यापैकी सर्वात मोठी रामसर साईट कुठली आहे, तर त्यापैकी सर्वात मोठी आहे चिल्का लेक. ओके, चिल्का लेक कुठे आहे, तर ते ओरिस्सामध्ये आहे. ओके, आणि सर्वात पहिले जे रामसर साईट्स होते ते कुठले कुठले होते, तर ते चिल्का लेक होती आणि केवलादेव होतं. केवलादेव नॅशनल पार्क राजस्थान, हे 2 साईट्सना सर्वात पहिले रामसर साईट्स म्हणून घोषित करण्यात आलं होतं. सर्वात मोठी कुठली आहे, तर ते चिल्का आहे. सर्वात लहान कुठली आहे, तर ते रेणुका आहे, रेणुका लेक. ठीक आहे, हिमाचल प्रदेशमधले रेणुका लेक. ओके, तसंच सर्वात जास्त कुठल्या राज्यामध्ये रामसर साईट्स आहेत, तर ते उत्तर प्रदेशमध्ये आहे. किती आहेत, तर 8 आहेत. ठीक आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, त्यानंतर सर्वात लहान कुठलं आहे, तर आपण बघितलं रेणुका लेक, ते कुठे आहे, हिमाचल प्रदेशमध्ये आहे. ओके, सध्या कुठले कुठले रिसेंटली अपडेट करण्यात आले आहे, मग ते लक्षात घ्या की आसन बॅरेज. ओके, त्याला कधी डेझिग्नेट करण्यात आलं रामसर साईट म्हणून, तर 21 जुलै 2020मध्ये. त्यानंतर कावर लेक कुठे आहे, तर बिहारमध्ये, आणि हा बिहारचा पहिला रामसर साईट आहे. का कुठलं, कावर लेक. त्यानंतर लोणार लेक आणि सूर सरोवर हा आता आपलं नोव्हेंबर 2020मध्ये ॲड करण्यात आले आहे. ओके, म्हणजे लोणार लेकसुद्धा झालं आहे करणं. त्यानंतर आयरवदी इन मणिपूर. ठीक आहे, कुठे, आयरवदी मणिपूर येथे. आणि हो, जानेवारी 2020मध्ये मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज यांनी 10 नवीन वेटलँड साईट्स जे आहेत त्यांना ॲड केला होता. ओके, आणि महाराष्ट्राला त्याचा पहिला हा वेटलँड तेव्हा भेटला होता, कधी, जानेवारी 2020मध्ये. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. तसंच अजून तीन जे होते ते UPमध्ये होते. आणि ठीक आहे, याला लक्षात घेऊ नका, मी तुम्हाला ते नंबर नंतर सांगतो. ओके, तर आता आपण बघून घेऊ ते 41 साईट्स कुठले कुठले. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, खूप जास्त महत्त्वाचे हे साईट्स. तर सर्वात पहिला अष्टमुडी वेटलँड कुठे आहे, केरलामध्ये आहे. डायरेक्ट विचारतात का MPSCच्या याच्यामध्ये जोड्या लावमध्ये हे विचारले जाऊ शकतात. अष्टमुडी कुठे आहे, तर ते केरलामध्ये आहे. बियास कन्झर्वेशन रिझर्व कुठे आहे, पंजाब येथे आहे. भितरकर्णिका ओडिसामध्ये. भोज वेटलँड तर ते आपले मध्य प्रदेशमध्ये. चंद्रताल हिमाचल प्रदेशमध्ये. चिल्का लेक ओडिसामध्ये. दीपोरबिल आसाममध्ये. ईस्ट कोलकाता वेटलँड वेस्ट बेंगलमध्ये. हरिके वेटलँड पंजाबमध्ये. होकेरा जे आहे ते जम्मू काश्मीरमध्ये. कांजली वेटलँड जे आहे ते पंजाबमध्ये आहे. केवलादेव नॅशनल पार्क जे आहे ते राजस्थानमध्ये आहे. केशवमियानी कम्युनिटी रिझर्व जे आहे ते पंजाबमध्ये आहे. त्यानंतर कोलेरू लेक जे आहे तो आंध्र प्रदेशमध्ये. लोकटक मणिपूर. नाल सरोवर बर्ड सेंच्युरी गुजरात. नंदूर मधमेश्वर महाराष्ट्र. लक्षात ठेवा, नंदूर मधमेश्वर हा महाराष्ट्राचा पहिला वेटलँड आहे. ओके, त्यानंतर नांगल वाईल्ड सेंच्युरी पंजाब. नवाबगंज वाईल्ड सेंच्युरी उत्तर प्रदेश. पार्वती आग्रा बर्ड सेंच्युरी उत्तर प्रदेश. पॉइंट कॅलिमर वाईल्ड लाईफ अँड बर्ड सेंच्युरी तामिळनाडू. पोंग डॅम हिमाचल प्रदेश. रेणुका हिमाचल प्रदेश. रोपर वेटलँड पंजाब. रुद्रसागर त्रिपुरा. समान बर्ड सेंच्युरी उत्तर प्रदेश. समसपूर बर्ड सेंच्युरी उत्तर प्रदेश. सांबर लेक राजस्थान. सांदी बर्ड सेंच्युरी उत्तर प्रदेश. सरसाई नावर झील उत्तर प्रदेश. सष्टमकोटा लेक केरला. सुरिनसर मनसर लेक जम्मू अँड काश्मीर. सोमोरिरी जम्मू अँड काश्मीर. अप्पर गंगा रिव्हर हे उत्तर प्रदेश. त्यानंतर वामनाड कोल वेटलँड केरला. वुलर लेक जम्मू काश्मीर. सुंदरवन वेटलँड जे आहे ते वेस्ट बेंगॉलमध्ये. ओके, मग आता आपण बोललो ना की जानेवारी 2020मध्ये नवीन ॲड करण्यात आला होता. त्यामध्ये 1 महाराष्ट्रामधनं होता, 3 आपले पंजाबमधनं होते, आणि 6 जे होते ते आपले UPमधनं होते. ठीक आहे, आणि लोणार अजून सामील झालेला नाही आहे का, अजून चाललं आहे त्याच्यावरती विचार विमर्श काय करायचं आहे करणं, पण लवकरच ते होऊन जाईल करणं, तर टेन्शन घ्यायचं नाही. कसं आहे माहिती आहे का, ही लिस्ट पटापट अपडेट होते. ओके, मग एक्झामच्या आधी पुन्हा एकदा लिस्ट बघून घ्या की त्याच्यामध्ये किती नवीन ॲड झालेत किंवा त्याच्यामधून कोणाला काढण्यात आलं आहे. काढले तर खूप कमी जातात, ॲडच मोस्टली होतात. सध्या 41 आहे, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, सध्या किती नंबर आहे, तर सध्या 41 हा नंबर आहे आपल्या इथे. ओके, आणि नंदूर मधमेश्वर जे आहे तो महाराष्ट्राचा पहिला वेटलँड आहे. ओके, अजून काय माहिती आहे का आपल्यासाठी वेटलँडमध्ये, तर बघून घेऊया आपण. रामसर साईट्स टोटल
जगामध्ये 2400 रामसर साईट्स आहेत. ओके, आणि टोटल एरिया किती आहे तर 2.5 मिलियन स्क्वेअर किलोमीटरचा. पहिली रामसर साईट 1974मध्ये हे घोषित करण्यात आली होती. कुठली होती ते तर कोबोर्ग पेनिन्सुला इन ऑस्ट्रेलिया. ठीक आहे, ही पहिली रामसर साईट्स होती. सर्वात जास्त रामसर साईट कुठे आहे तर युनायटेड किंगडममध्ये आहे, इंग्लंडमध्ये. किती आहे 175. ओके, आणि फेब्रुवारी 2 जे आहे ते आपण इंटरनॅशनल वेटलँड डे म्हणून साजरा करतो, कारण याच दिवशी 2 फेब्रुवारी 1971मध्ये आपण हे रामसर कन्व्हेन्शन हे साईन केलं होतं. रामसर जे साईट्स आहेत किंवा रामसर जे कन्व्हेन्शन आहे त्याच्या जोडी काही पार्टनर्स आहेत. कोण कोण आहे ते पार्टनर? इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर IUCN, त्यानंतर इंटरनॅशनल वॉटर मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट IWMI, वेटलँड इंटरनॅशनल, वाईल्ड फाऊल अँड वेटलँड ट्रस्ट WWF इंटरनॅशनल, त्यानंतर बर्ड लाईफ इंटरनॅशनल. ठीक आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. 6चे 6 खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. चॅनल पार्टनर कोण आहेत त्यांचे. ओके, त्यानंतर आपण काय बघितलं होतं. ओके, तर टोटल मेंबर्स किती आहेत तर लक्षात ठेवा, टोटल मेंबर 171 आहेत. म्हणजे 171 देशांनी हा रामसर साईट्सचा जो कन्व्हेन्शन आहे त्याला साईन केला आहे. रामसर साईटमध्ये जे लिस्ट बनवली जाते त्या लिस्टला आपण मॉन्ट्रॅक्स रेकॉर्ड म्हणतो. ठीक आहे, हा बेसिकली काय असतो रजिस्टर असतो वेटलँडचा. ओके, जे पाणथळ जागा आहे त्यांचा एक रजिस्टर बनवला जातो. त्या रजिस्टरला काय म्हणतो आपण तर त्याला मॉन्ट्रॅक्स रेकॉर्ड म्हणतो आपण. ठीक आहे, सर्वात आधी लोकतक आणि केवलादेव हे 2 त्याच्यामध्ये होते, परंतु आता ते काढून टाकण्यात आले आणि आता एक पण नाही आहे. ठीक आहे, तर आपल्यासाठी महत्त्वाचं नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा मॉन्ट्रॅक्स रेकॉर्ड काय असतो. ओके, तर आपण हे वेटलँड्सविषयी माहिती घेतली. पुढे जाऊया. जलप्रदूषणाचे स्रोत. तर आपण इथे जलप्रदूषणाचे खूप सारे स्रोत आहेत. ठीक आहे, त्याच्याविषयी कायच बोलायचं तुम्हाला बघायचं तुम्ही इथे जाऊन बघू शकता, आणि जनरलाइज सर्व दिलं गेलं, मग त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस नाही करू. सर्वात आधी आपण पाण्याचे स्रोत बघून घेऊ. ठीक आहे, तर लक्षात ठेवा की आपलं जे पृथ्वीचा जो पृथ्वी आहे, ठीक आहे, तर पृथ्वीवरती 100% आपण बोलतो पाणी आहे. मग त्या 100% पाणीपैकी जे 97.5% जे आहे, ठीक आहे, ते आपलं खारट पाणी आहे, म्हणजे समुद्राचं पाणी ज्याला आपण सॉल्ट वॉटर म्हणतो. ठीक आहे, आणि फक्त 2.5% एवढंच आपलं फ्रेश वॉटर आहे. ओके, लक्षात ठेवा काय बरं 97% जे पाणी आहे तो खारट आहे. ओके, आपल्या पृथ्वीवरती जेवढं काही पाणी आहे त्यापैकी 97% जे पाणी 57.5% जे पाणी आहे ते खारट आहे, आणि 25.2% जे आहे ते फ्रेश वॉटर आहे. ओके, पिण्यायोग्य आहे. तसंच त्यापैकी पण 68.6% एवढं जो पाणी आहे ते आपले ग्लेशियर्समध्ये आहेत. ओके, आणि बाकीच्या जो 30% पाणी आहे तो आपलं ग्राउंडमध्ये आहे, ज्याला आपण ग्राउंड वॉटर म्हणतो. ठीक आहे, तर जर आपण टोटल कॅल्क्युलेट केलं ना तर आपल्या इथे फक्त 0.27% पाणी एवढं आपलं सरफेसवरती अवेलेबल आहे. ठीक आहे, फ्रेश वॉटर, आणि ते आपण लेक्स आणि रिव्हर्सच्या माध्यमातून आपल्याला भेटतो. ओके, सरफेसवरती किती पाणी पिण्यायोग्य आहे तर फक्त 0.27%. ओके, तर आपण जर टोटल जर 100%मधनं पकडलं की 100% जर पाणी आपण एक्सपेक्ट केलं तर त्याच्यापैकी किती पाणी आपल्याला पिण्यायोग्य आहे किंवा आपल्याला इझिली अवेलेबल आहे तर तो आहे 0.0060% फक्त. किती 0.0060% एवढंच पाणी आपल्याला इझिली पिण्यासाठी अवेलेबल आहे. ओके, तसंच आपण जर बात केली तर लक्षात घ्या की आपण पिण्यासाठी आणि साफसफाईसाठी टोटल वॉटरचा 10% पाणी यूज करतो. इंडस्ट्री टोटल पाण्याच्या 20% हे इंडस्ट्रीमध्ये यूज होते, आणि 70% पाणी जे आहे ते शेतीमध्ये आपण वापरतो. ठीक आहे, खूप जास्त इम्पॉर्टंट डेटा आहे. काही डेटा लक्षात ठेवा. काय बरं 10% आपण पिण्यासाठी आणि साफसफाईसाठी वापरतो पाणी, 20% हा इंडस्ट्रीमध्ये यूज होतो, आणि 70% हा इरिगेशनमध्ये म्हणजे शेतीमध्ये वापरला जातो. ठीक आहे, तर हा क्लासिफिकेशन आहे, याचे नोट्स बनवून ठेवा. अजून पुढे काय आहे का न्यूज. मलक्खांब खेळाला क्रीडा मंत्रालयाची मान्यता. क्रीडा मंत्रालयाने रविवारी 4 स्वदेशी खेळांना अधिकृत मान्यता दिली. त्यात मलक्खांबसहित गटका, कलरीपायट्टू आणि थांतता या देशी खेळांचा समावेश आहे. हरियाणा येथे पुढील वर्षी होणाऱ्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत या 4 खेळांचा यात समावेश असेल. ठीक आहे, कुठले कुठले खेळ आहे मलक्खांब झाला, गटका झाला, कलरीपायट्टू झाला आणि थांतता. ओके, आता जाता जाता तुम्हाला मी एक मॅप दाखवतो. ओके,
हा रामसर साईट्सचा मॅप आहे, अपडेटेड नाही आहे. अपडेटेड मॅप मी तुम्हाला आपला जो टेलिग्राम चॅनल आहे तिथे पुट करेन, ठीक आहे. तर हे तुम्हाला जसे जसे वेटलँड्स दाखवले गेलेत त्यांचे लोकेशन्स मार्क करणे खूप जास्त गरजेचं आहे. ओके, MPSC प्रश्न विचारू शकते जोड्या लावामध्ये सुद्धा. ओके, तर आपल्याला रामसर साईट्सविषयी माहिती घेणं व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ओके, तर हे होतं आजचं न्यूज डिस्कशन. तुम्हाला काही डाऊट असलं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकतात. तसंच या पेपरची जे PDF आहे ते तुम्हाला आपला टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेलच, ठीक आहे. तर घरी राहा, सुरक्षित राहा, शिकत राहा. धन्यवाद.